स्वतःच्या हाताने जाऊन दुष्टदुम्नाने आपल्या गुरु द्रोणाचार्यांचा धनुष्य तोडून टाकला. आणि घेतले मोकलले बाण. त्याने पुन्हा धनुष्य उचलला, त्याने पुन्हा त्याचे बाण तोडून टाकले. असं दुष्टदुम्नाने द्रोणाचार्याशी केलं. मग दुष्टदुम्नाचा कुमार रणी पाडिला सुंदर. दुष्टदुम्नाचा जो सुंदर असा प्रकारचा कुमार होता, म्हणजे मुलगा होता, तो रणांगणामध्ये पडला. सर्वदिनी हाहाकार केला तेव्हा. आणि सर्वांनी हाहाकार एकच केला, बाळ पडला, बाळ पडला असं झालं. यावरी संसारोणी द्रुपदो अक्षोहिणी सैन्य सिंधू. आणि द्रुपदाचा जो मुलगा आहे अक्षय होती, द्रुपदाचा जो मुलगा आहे दुष्टदुम्न, त्याने एक अक्षयोनी सेना बाजूला केलं. सुंदावया सन्नवृद्ध उठावला द्रोणावरी. आणि आता त्यांच्याकडे पेशल तेवढे अक्षयोनी सेना घेतली आणि द्रोणाचार्यावरती तुटून पडला. ये रे प्रेरोनी शरा पार पांचाळ पांडव समग्र. आणि त्यांनी अनेक शर सोडले पांचाळ आणि पांडव यांच्यावरती. द्रुपदादी सोम कबीर पळविले देखाय. आणि द्रोणाचार्य आणि द्रुपद राजाला पळवलं. ऐसा अनर्थ देखोनी धर्म चिंतावला मनी. असा अनर्थ पाहिल्यानंतर धर्मराजाला मनामध्ये चिंता उत्पन्न झाली. आणि न देखे चिनयनी पार्थ सात्यकिते. आणि डोळ्याने आपल्याला पार्थ आणि सात्यकी दिसत नाहीये. म्हणे सात्यकी वीर भला पार्थाजवळी धाडिला. मी सात्यकी नावाचा वीर जो देवाचा साथी आहे, तुम्ही अर्जुनाकडे पाठवला होता. हा अन्याय थोर केला म्याची देखाय. अहो मीच किती पापी आहे, धर्मराजा स्वतःला पोचताय. मी त्या सात्यकीला अर्जुनाकडे पाठवलं, एवढ्या गर्दी तू. आता सायार्थ सात्यकीसी म्या पाठवणे कोणासी. आता सात्यकीच्या साह्यार्थासाठी मी कोणाला पाठवावा असं धर्मराजा मनात विचार करतो. मग म्हणे सारथियासी की भीमाजवळी निरथ. आता तू दुसरा सारथी रथावरती बसलेला होता, त्याला आज्ञा केली माझा रथ काढ, भीमदादा जवळ घेऊन चल. धर्म म्हणे बापा भीमा तू दुःखाब्दी तारक अम्मा. धर्मराजांनी सांगितलं, हे बाबा भीम, अरे तू दुःखामध्ये सहाय्य करणारा आहे. तरी शीघ्र जाऊनी साउमा तरी पार्थ शुद्धी. अरे बाबा लवकर जाऊन लवकरात लवकर माझ्या अर्जुनाचा शोध घे. नाही गे देवदत्त ध्वनी का पाचजन्य ऐके श्रवणी. नाही तर मग एक काम कर, पंचजन्य नावाच्या शंखाची ध्वनी कानात पडते का, नाही तर देवदत्त अर्जुनाचा जो शंख आहे त्याची ध्वनी कानात पडते का, का देवाच्या शंखाची ध्वनी कानात पडेल याचा विचार कर. बरवे न वाटे माझे मणी जाई शुद्धी लागी. बाबा लवकर जाय भीमा, मला गमत नाहीये, माझ्या अर्जुनाची शुद्धी मला मिळाली पाहिजे. यावरी भीम म्हणे धर्माते ते त्रैलोक्य संहार करते. आणि भीम दादांनी आता समजुतीच्या गोष्टी धर्मराजाला सांगायला सुरुवात केली. दादा अहो अर्जुन एकटा सर्व त्रैलोक्याला जिंकून आणणारा योद्धा आहे. काय म्हणोनी भयतया ते परी आज्ञा प्रमाण. आणि काय म्हणून त्याच्या कारणाने तुम्ही भीता करता, पण तुमची आज्ञा मला प्रमाण आहे म्हणून मी जातो, पण भियायची काही गरज नाही. ऐसे म्हणून या वेगे जाऊनी दुष्टदुम्ना सांगे. आता मी असं ताबडतोब भीम दादा गेले आणि दुष्टदुम्नाला ही गोष्ट सांगितली. तुम्ही अवघे रक्षा धर्मासी. आता तुम्ही सर्वजण एक काम करा, माझ्या धर्मदादाचं रक्षण करा, युधिष्ठिर दादाचं रक्षण करा. मी अर्जुनाच्या शुद्धी करता म्हणजे शोधा करता जातो. मग धर्मासी वंदिले ये आशीर्वाद दिधले. धर्मराजाची आज्ञा वंदन करून त्यांनी आशीर्वाद दिला भीमदादाला. तव महाशब्द ऐकले पाचजन्याचे. आणि त्याच वेळेला पंचजन्य नावाचा शंख त्याची ध्वनी कानावरती आली, कारण देवाने तिकडं शंख वाजवला, इकडे ध्वनी भीमदादाच्या कानावरती पडली. देव दत्त गर्जुनला मग धर्म भीमासी बोलिला. आणि त्यानंतर त्याच्या पाठोपाठ देवदत्त नावाचा शंखाचा आवाज आल्यानंतर भीमदादा धर्मराजाला काय बोलताय. ही घोर संग्राम मांडला म्हणून जाहला शंखनाद. अहो दादा मोठं युद्ध चालू केलेलं आहे माझा अर्जुन, आता मोठ्या याने झुंजत आहे. देवाच्या शंखाची आणि अर्जुनाच्या शंखाची ध्वनी आपल्या कानावरती येत आहे. हे द्रौपदी सुभद्रा धर्मासवे होतिया कौतुकार्थ भरले.
भीमदादाला विनंती करत आहे, द्रौपदी आणि सुभद्रा. भीमरथी आरूढ होयो सवे पांचाळ सोम संजयो. आणि भीमदादा आता रथावरती आरूढ झाले. सोम आणि पांचाळ हे दोन्ही सोबत घेतलेले आहे. ऐसा चालिला लवला हे पार्थ शुद्धीसी. आणि असा घाई लंब गेले भीमदादा अर्जुनाच्या शोधासाठी निघालेले आहे. तव महावीर पुढे आले ते भीमसेने निवारिले. त्यावेळेला खूप महावीर पुढे आलेले आहेत रथाच्या आणि त्याचं निरसन भीमदादांनी एका बाणातच केलं. जेव्हा शक्ती युद्ध केले दुःशासने सक्रोध. आणि त्यावेळेला दुःशासन मोठ्या रागाने भीमदादाच्या समोर आला आणि शक्तीचं प्रदर्शन दाखवत असताना भीमदादांनी त्याच्यासोबत सुद्धा युद्ध केलं. ऐसा भीम चालिला झुंजतो असंख्य वीरा होत निष्पात. अहो भीमदादा ज्या वेळेला चालले त्यावेळेला असंख्य वीराचे त्या ठिकाणी मडेच्या मडे पडले. अग्रभाग पराभजितो गेला पार्था जवळ. पुढचं पाऊल पुढे टाकत असताना माझ्या अर्जुनाच्या शुद्धीसाठी चाललेलो म्हणून भीमदादा लवकरात लवकर पोहोचले. हिने अर्जुन देखिला महासिंहनाद केला. भीमाने अर्जुनाला येताना पाहिलं आणि आता महासिंहनाद त्या ठिकाणी केलेला आहे. ओ युधिष्ठिरे ऐकिला थोर झाला संतोषी. विज्ञानाने त्याचा शोध लावला. भीमदादाचा आवाज कसा होता, अर्जुनाचा आवाज कसा होता. भीमदादा जशी सिंह डरकाळी फोडतो तशा प्रकारे भीमदादाचा आवाज होता. द्वापार युगातला शोध या युगात सुद्धा लावलेला आहे. आता त्या ठिकाणी भीमदादाने सिंहनाद केल्यानंतर अर्जुनाने सुद्धा त्या ठिकाणी आवाज दिला. मग भीमा अर्जुनाची स्तुती धर्मे केली नाना युक्ती. आणि भीमानं अर्जुनाला घेऊन दादाकडे आल्यानंतर धर्मराजांनी त्यांना त्यांची स्तुती केली दोघा भावाची. म्हणे अद्यापि दैवगती पार्थ असे जिवंत. मला असं वाटते माझा पार्थ अद्यापि सुद्धा जिवंत आहे अशी माझ्या मनात शाश्वती होती असे धर्मराजा बोलताय. ऐसा आनंद पावला इकडे कर्ण भीमा संबोधला. आणि त्यावेळेला काय झालं, अशा आनंदाच्या गोष्टी तिघ भाऊ बोलत असताना कर्ण भीमदादावरती झुंजून पडला. हो घा अद्भुत संग्राम झाला शिळाधारी. आणि त्यावेळेला एकमेकावरती दगडच फेकू लागले. कर्णही तेवढाच बलाढ्य होता आणि भीमदादा सुद्धा. दोघांचा संग्राम त्या ठिकाणी पाहण्यासारखा झाला. कर्णे धनुष्य घेऊन भीम हानला सांबाणी. आणि आता कर्णाने काय केलं, धनुष्य घेतला आणि भीमाला मारायचा प्रयत्न केला. भीमे प्रेरिये लक्षोनी 64 बाण. कर्णाने जो इसाम नावाचा शस्त्र मंत्र अर्पण केला त्या ठिकाणी त्यांनी दुसरा त्याच्यावरती तोड देणारा बाण सोडला. कर्णाने 20 बाण सोडल्यानंतर त्यावरती त्याचं उत्तर देणारे बाण भीमदादाने सुद्धा सोडले. ये चौबाणी निवारिले मग शरदाळ प्रेरिले. आणि मग यांनी पुन्हा 4 बाण सोडले. त्यांनी शरद बाण सोडल्यानंतर त्यांनी अग्नी निर्माण करून त्यांनी त्याचं निरसन केलं. भीमे कर्ण धनुष्य छेदिले दिंडीला दशबाणी. भीमदादाने कर्णाचा धनुष्यच तोडून टाकला आणि 10 बाण त्याच्यावरती सोडले. कर्णे दुसरे धनुष्य घेतले बाण असंख्यात सोडिले. कर्णाने आपल्या रथामध्ये ठेवलेला दुसरा बाण उचलला, असंख्य बाण त्याच्यावरती सोडलेले आहे. भीमे निवारोणी निंदिले त्रिवाणी कर्णा. आणि भीमदादाने पुन्हा 3 बाणाने त्याचं निरसन केलं. ऐसा कर्ण पराभिला पांडवा हर्ष दाहला. कर्णाचा पराभव केला भीमदादांनी म्हणून पांडव सैन्याला अतिशय हर्ष झालेला आहे. मग सिंहनाद केला तेने तुमला भूगोळ. आणि मग सिंहनाद केल्यानंतर भूमी जशी काय कंप करत आहे असा त्या ठिकाणी झालं. परी मागती सावरोड भीमावरी लोटला कर्ण. आणि पुन्हा कसा बसा सावरून कर्ण पुन्हा भीमावरती येऊन तुटून पडला. मल्ल युद्ध अतिदारुण जाहले दोघा. आणि दोघांमध्ये मल्ल युद्ध झालं म्हणजे गदा युद्ध झालं नाही, कुस्ती चालू झाली. 4 घटिकापर्यंत मल्ल युद्ध झाले अद्भुत. 4 घटिका पूर्ण लोटल्या. एका 3 घंट्याची 1 घटिका असते असं युद्ध त्या ठिकाणी चालू आहे. परी जय पराजय प्राप्त नाही लाधला कोणासी. आता दोघं एकाच मायेचे पुत्र आहेत. त्यामध्ये जय आणि विजय कोणाचा ठरला नाही. कोणीच हारलं नाही, कोणी जिंकलं नाही. युद्ध सारखं चालू आहे. सैनिक
सैनिक म्हणती वीरधन्य कर्ण मत युद्धी निपुण आणि सैनिक धन्य धन्य म्हणू लागले. आमचा कर्ण सुद्धा वीर आहे मल्ल युद्धामध्ये. हे जाणले नाही आपण आजवरी देव देखा. आपल्याला वाटलं धनुष्य विद्यामध्येच कर्ण निपुण आहे, पण हे आपल्याला माहितच नव्हतं की मल्ल युद्धामध्ये सुद्धा कर्ण निपुण आहे. मग कर्ण रक्षणानिमित्तो गांधारे धाडिले बंधुसात. आणि कर्णाचं रक्षण करण्यासाठी दुर्योधनाने आपले 7 भावंड पाठवले. कारण जननी जने तो वीर जने या दाता या शूर नाही तो जननी वांज भली की नाहक गवाये नूर. कबीर महाराज म्हणतात, जर पुत्र पैदा करायचे असतील तर वीरच झाले पाहिजे. खदाडे पिदाडे पैदा केल्यापेक्षा जननी वांज राहिली तरी चालेल. तेही मारिले क्षणात भीमसेने. आणि भीमदादांनी जे दुर्योधनाचे 7 भाऊ आलेले होते एका क्षणामध्ये त्याचा निरसन केलं. भीमे सिंहनाद केला तेने गांधार दुःख पावला. आणि जेव्हा विजय मिळवला त्यावेळेला शंख वाजवायची पद्धत होती. आता भीमदादांनी गांधार म्हणजे दुर्योधनाचे 7 भाऊ मारल्यानंतर शंख फुकला. तिकडं दुर्योधन दचकला. कृत कर्म स्मरू लागला पश्चातापे. आणि पश्चाताप करत होता. मी कर्णाच्या सहाय्यतेसाठी माझे 7 भाऊ पाठवले, ते सुद्धा भीमाने मारल्या गेले भीमाच्या हाताने. मने सभेत देखता सकळा कर्ण द्रौपदीशी बोलिला. सगळ्याच्या समोर द्रौपदीच्या भरल्या सभेमध्ये हस्तिनापूरच्या द्रौपदीला कर्ण काय बोलला होता. ही पांडवा मृत्यू दाहला परी अन्य भ्रतार. आणि जर 5 पांडव तुझे नवरे जर मेले तर मग काय एखादा नवरा शिल्लक केला तर. ते वचन मनी स्मरोनी हिमे वीर पाडिले रणी. दादानी ते शब्द त्याच्या कानात घुमत होते. ज्या ठिकाणी 5 पती चालतात त्या ठिकाणी 6वा चालत नाही का. आणि वेश्येला किती आले तर कमीच असतात. असा भीमदादाच्या मनामध्ये कर्णाचे शब्द घुमत होते. संजय म्हणे अंधालयनी पाहिले न्याय. आणि आता संजय इकडे आंधळ्या धृतराष्ट्राला सांगत आहे, हे मी डोळ्यानं पाहिलेलं आहे की आज भीमदादा किती संतप्त झालेले आहे. यावरी राया थोर वर्तले युद्ध भीमा कर्णा जाहले. यावेळेला आता राजा आता मोठ्या घणाघाई युद्ध चालू आहे भीमाचं आणि कर्णाचं. माझी करणे शस्त्र केले भीमसेनाशी. आणि पुन्हा मागून भीमावरती कर्णाने विजय मिळवला. भीमदादाचा आता निशस्त्र केलं, त्याला हे करून हातामधले शस्त्र पाडून उभं केलं. तो भीममधी समर्थो तथापि कुंतीचे वचन पाळित. भीमदादाचा वध करण्यामध्ये कर्ण समर्थ होता. कारण कुंती सांगे रे धर्माला कर्ण पांडव रे पहिला. हा कर्ण पहिला पांडव आहे. हे कुंतीने धर्मराजाला सांगत असताना कर्णाला सुद्धा कुंती मातानेची बातमी दिली. आणि कुंतीला वचन दिलं होतं कर्णाने की आई तुझे 5 पुत्र जिवंत राहतील, एक मेला तर चालल. अशा प्रकारे जाण ठेवून या भीमदादाचा खेळ पाहत आहेत. आणि कर्ण भीमदादाला मारत नाहीये. ही प्रतिज्ञा पाळणे सत्य क्षत्रियासी. क्षत्रियाला प्रतिज्ञा पालन करावीच लागते. जो का बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. असो कर्ण म्हणे भीमसेनासी तू बहु होई असावे वनवासी. आणि आता कर्ण भीमाला बोलत आहे, बाबा तुम्ही बरेच दिवस वनवासात राहिले होते. युद्ध कला काय जानसी ऐसा निर्भक्षिला. पहिला तर तू खदाडे आहेस, तुला खायला खूप जास्त पाहिजे. तू वनात राहिल्यामुळे तेवढं पोटभर भेटलं नसेल आणि म्हणून युद्ध भुललं तुझं. तुला काही तेवढी विद्याची प्राप्ती नाहीये. आता कृष्णार्जुनापासी अथवा जाई गांधारापासी. एक काम कर, आमच्या दुर्योधनाला शरण ये, नाही तर मग कृष्ण अर्जुनाच्या आडी जाऊन लग. कलीचे बालक तू नेनसी कालीचे बालक तू नेनिसे संग्राम वार्ता. अरे बाबा तू कालचं लेकरू आहेस रे भीमा, तू माझ्यासोबत कशाला नांदी लागला. असा कर्ण मोठा भाऊ लाल्या भावाला बोलत आहे. ऐसा भीम उडाविला तव येरू त्याशी बोलिला. भीमदादाच्या हातात शस्त्र नाहीये. कर्ण असं चिडवणीचे बोलणे बोलत आहे. जसं जखमोवर मीठ म्हणतात. जखमोवर मीठ चोळल्यानंतर आता भीमदादा कर्णाला काय म्हणताय. ही कर्णा तुझा जन्म गेला परसेवकत्वे. अरे तू मला काय सांगतो, त्या दुर्योधनाची सेवा करत असताना तुझा पुरा जन्म गेला रे कर्णा. तू दुर्बुद्धी स्वजातीवतो वृद्धाभिमाने अससी बोलतो. अरे काय गर्वाभिमानानं बोलतो तू. दुर्बुद्धी
बुद्धी आहे, तुला कोणाच्या सेवेत जीवन घालावं हे सुद्धा कळालं नाही. तुझवरी शस्त्र सोडणे व्यर्थो वाटे मज. अरे मला असं वाटते तुझ्यावर बाण सोडणं म्हणजे माझ्या बाणाचा अपमान आहे असं कर्णाला भीमदादा बोलत आहे. मुष्टी अथवा चरण प्रहारो देऊनी तुझं चूर्ण करुण. शस्त्र उचलणं म्हणजे क्षत्रियाच्या शस्त्राचा अपमान आहे. मला असं वाटते बुक्यान लाथाच घालावं तुझ्यावरती. परी मज अज्ञाती युधिष्ठिरो की न मारावा कर्ण. अहो माझ्या मोठ्या दादाची युधिष्ठिर दादाची आज्ञा आहे की कर्णाचा जीव घ्यायचा नाही म्हणून तुला सोडत आहे. ऐसे नाना मर्म वचनी परस्परी निर्वत्सुनी. अहो एकदाचे शस्त्राचे घाव पुसतील पण बोलण्याचे घाव बुजत नाहीत. त्या अशा एकमेकाला वाईट वाईट शब्दांनी ते दोघं बोलत होते. भीमसेन गेला तत्क्षणी सात्यकी प्रती. आणि भीमसेन सात्यकीच्या जवळ जाऊन पोहोचला. तव कर्ण अश्वस्थामा चालिले युद्ध पार्था सवे मांडिले. आणि कर्ण आणि अश्वस्थामा जाऊन अर्जुनाच्या वरती तुटून पडले. माझी प्री करते मोकलिले शरदाळ पार्थावरी. आणि त्रिगर्त नावाच्या राजाने सुद्धा बाण सोडले आणि एवढे मोठं जाळच त्या पार्थावरती सोडले नाही. ते सात्यकीये पराभविले त्रिगर्तानी सर्व पळविले. आणि सात्यकीनं त्रिवर्त सर्वांना पळवून सोडलं. सात्यकी हा अजिंक्य योद्धा होता. तो देवाच्या रथाचा सारथी आहे. आणि कलिंगा पराभविले बाणजाळी. आणि कलिंग देशाचा राजा जो दुर्योधनाच्या युद्धासाठी आला होता, दुर्योधना पण युद्ध करण्यासाठी त्यांना सुद्धा पळवून लावलं. मग तो पार्था प्रती गेला तव श्री कृष्ण अर्जुना बोलिला. आणि मग तो पार्थाजवळ येऊन श्रीकृष्ण अर्जुनाला काय बोलत आहे. ही सात्यकी वीरा मारोनी आला दर्शना तुझे. सात्यकी वीराला मारून मी तुझ्याकडे दर्शनासाठी आलेलो आहे. त्याचा पराक्रम वर्णिला ते पार्थ संतोषला. त्याचा पराक्रम वर्णन करत असताना अर्जुनाला अतिशय संतोष झाला, आनंद झाला. वरी पार्थ बोलू लागला की हे बरवेन वाटे. आणि मग त्यावेळेला अर्जुनाने विचार केला की ही मला गोष्ट ऐकावाशीच वाटत नाही. हा येथे आला शीघ्र काय धर्माचा समाचार. ही इथं इतक्या ताबडतोब कसं काय आला. तिकडे धर्मराजाच्या केसाला काही धक्का तर नसेल लागला असा काहीतरी विचार त्यांचा करत आहे पार्थार्जुन. तया धरूपा हे गुरु मनोनी रक्षणा ठेविला होता. आणि मी या सात्यकीला माझ्या दादाला पकडू नये म्हणून हा अजिंक्य योद्धा मी त्याच्याजवळ ठेवला होता. हा कसा काय माझ्याकडे आला असं अर्जुनाला आश्चर्य वाटलं. ऐसे कृष्णाप्रती बोले तव भुरी श्रवे वाहिले. आणि कृष्णाला असं बोलत असताना भृश्रवा नावाचा योद्धा काय बोलत आहे. सात्यकी प्रती म्हणतले आजी भला सापडलासी. आणि आता सात्यकीला पकडलं आणि मनामध्ये विचार केला अरे आज बरा हातात आला एवढा अपराधिक योद्धा त्याच्याशी युद्ध करायला मला आता आवडेल. तरी तुटे रणी मारिलो ऐसे देखती कृष्ण अर्जुन. आता तुला मी या कृष्ण अर्जुनाच्या देखत मारणार आहे. हे दोघं डोळ्यांनी पाहिजे तुकडे आहे. संतोषेल दुर्योधनो खेद होईल पांडवा. आणि दुर्योधनाला आनंद होईल आणि खेद पांडवांना होणार आहे. मग ते रण सांडोनी पळती ऐसे बोलिला नाना युक्ती. आणि मग ते रण सांडून पळणार आहेत. आता नाना आज अपशब्द तो बोलत आहे. सात्यकी म्हणे तयाप्रती वृथा बोलसी अभिमाने. आणि सात्यकी त्याला म्हणला अरे काय बडबड करतो. काहीतरी वीरांनी काय करायचं आहे. शस्त्रास्त्रांनी बोलायचं असते तोंडांनी बोलायचं नसते. मज हास्य असे येतो आधी तुझा करीन निपात. अरे माझ्या मनात पहिलाच हास्य येत आहे. मी आता तुला एकाच ठोक्यात मारणार आहे. मनोनी शरवृष्टी करीतो सरसावला पुढारा. आणि बाण काढला त्याच्यावरती बाणाचा वर्षाव करत असताना पुढे निघाला. रथ अश्वसारथी परस्परे इंदोनी पाडिले वसुंधरे. आणि रथ अश्व सारथी एकमेकांशी युद्ध करत असताना भूमीवरती पडले. मग गदा शक्तीनी करे परस्परे प्रेरिती. गदा शक्ती त्या ठिकाणी एकमेकाच्या मंत्र अभिनंदित करून एकमेकावरती सोडत होते. मृष्टिघाते भिंडिले तेने महाशब्द दाहले. आणि एकमेकावरती अशा बुक्या करून एकमेकावरती मारायचे. त्यावेळेला महाशब्द तोंडातून निघत होते. सात्यकी केसी केले
क्लेशी केले भुवी श्रवे याने विश्रव्याने सार्थकीला सुद्धा क्लेश दिले म्हणजे दुःख दिलं. अव पार्था म्हणे यदुराजा हा सत्यकी वीर तुझा. आणि पार्था अर्जुना पार्था आता देवाला बोलत आहे, देवा हा तर तुमचा वीर आहे.